करावी असं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं अशी मा जिजाऊ यांना या ठिकाणावर त्रिवार मुजरा करतो. त्या माणसानं महार मान साळी तिळी कोळी ढकलवार वडार ब्राह्मण अशा सर्वांची एकजूट केली. जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसं जोडली आणि रयतेचं स्वप्न साकार केलं असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या माणसानं तुमच्यासारखी बाई चुली बसली बाई दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवण्याचं सामर्थ्य दिलं असे वा क्रांतिबा ज्योतिबा फुले मा सावित्रीबाई फुले ज्या माणसानं अर्धा दिवस शाळा शिकली एक दगड व्यवस्थेच्या विरुद्ध फेकला आणि महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराज रशियामध्ये नेऊन वाचवला आणि गाजवला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ज्या मायनं तुमच्या आणि माझ्यासाठी 4-4 लेकरांचा बळी तिथं दिला आणि समाजाचा उत्कर्ष व्हावा म्हणून बाबासाहेब रूपी प्रकाशाची वात झाली अशी त्यागमूर्ती मा रमाई. ज्या बापाची जयंती तुम्ही आणि आम्ही आता नुकतीच साजरी केली असे भारताचे भाग्य विधाता जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता असे भारताचे भाग्य विधाता थोर अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित हजारो डिग्र्या ज्याच्या नावावर आहे 32 डिग्र्यांचा बाप ज्यानं मुलांसाठी नाही तर पुस्तकांसाठी घर बांधलं. ज्या माणसाचे जगात सर्वात जास्त पुत्रे आहेत ज्या माणसावर जगात सर्वात जास्त गाणी लिहिलेत ज्या माणसावर बोलावं तितकं कमी आकाशाचा पेपर आणि समुद्राची शाही केली तरी ते लिखाण पूर्ण होणार नाही असा माझा तुमचा आमच्या सर्वांचा बाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना या ठिकाणावर त्रिवार वंदन करतो. ज्या बापाच्या संस्कारामुळे मी तुमच्या पुढे बोलण्यासाठी सक्षम झालो अंगठा छाप असलेला माझा बाप रामभाऊ सटोजी कांबळे आणि गवताचे भारे विकून ज्या माईनं मला शिकवलं त्या काष्टेवायला बाईला बघल्यानंतर मला माझ्या आईची आठवणी माझी आई जिवंत आहे वडील नाहीयेत अशी माझी मा काशाबाई रामभाऊ कांबळे यांना माता पित्यांना त्रिवार वंदन करतो. विषय अतिशय सुंदर आहे बोलण्यासारखं खूप काही आहे पण इथे इतके दिग्गज बसलेत आता त्यांच्या पुढे माझ्यासारख्या नवतरुणानं बोलावं तर आकाशाकडे बघून थुकल्यासारखं होईल तो थुक्कात माझ्या तोंडावर पडेल. पण अशी एक म्हण आहे कि जब तक आप बोलोगे नहीं तब तक लोग सुनेंगे नहीं और जब तक लोग सुनेंगे नहीं तब तक परिवर्तन होने वाला नहीं. इसलिए बोलना जरूरी है. बाबासाहेबांच्या विचाराची मशाल तुम्ही आम्ही सर्वजण घेऊन जात असताना बुद्ध धम्माचे कार्य बुद्धाचा प्रभाव या सर्व गोष्टी महामानव प्रकाश काही लोकांनी टाकला काही लोक टाकणार आहे. काही महत्वाच्या गोष्टींना स्पर्श करू इच्छितो. 2070 म्हणजे त्या काळात बाबा बुद्धांनी आपल्याला धम्म दिला. बाबासाहेबांनी 1950ला राज्यघटना दिली जगण्याचा अधिकार दिला आणि 1956ला कसं जगावं यासाठी बुद्ध धम्म दिला. त्या मार्गावर चालत असताना एक बौद्ध म्हणून घेत असताना बुद्धाच्या तत्वज्ञानाशी एक मैत्री भाव एक मंगल भाव निर्माण करून आपण कसं जगावं आजच्या बौद्धांनी कसं राहावं यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करतो. असं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती घराचा उद्धार करी आणि जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती ह्या देशाचा जगाचा उद्धार करी. म्हणून मायमावल्यावर माझा प्रकाशात तुमच्यावर असणार आहे. बौद्ध परंपरेत काम करत असताना आंबेडकरी विचारधारेमध्ये काम करत असताना प्रामुख्याने तुम्ही आम्ही पाहत असतो की आपल्यामध्ये आता इगो खूप मोठा आलेला आहे. मीपणा खूप मोठा प्रमाणात वाढलेला आहे जे बुद्ध धर्मात अपेक्षित नाही. आणि म्हणून ते काय माझ्या बापाने स्थापन केले आरपीआयचे 1756 तुकडे झाले. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इगो मैं बडा आणि मैं बडा खूप घातक असतो. एक छोटासा किडा असतो खूप मोठं गवत असतं आणि तो किडा ते गवत खात असतो इकडे तिकडे पाहत असतो त्याला जगात कोणी दिसत नाही आणि तो अहंकाराला फुलून जातो
आणि तो किडा इकून तिकडे उड्या मारत मारत म्हणायचा, मै बडा मै बडा मै बडा. एका खड्ड्यातून एक बेंडकी येते, चटकन त्याच्यावर जीप टाकते, चटकन त्याला गिळून घेते आणि म्हणते, तू काय का बडा, तू तो मेरे पेट में बडा. आता बेंडकीला वाटतं माझ्या एवढं मोठं कोणी नाही, मी सर्वात मोठी आहे. एवढूसा किडा उड्या मारताना चटकन गिळ आता संपला. आता इथं या भूतलावर माझ्यासारखं मोठं या जंगलामध्ये किंवा या गवतावर माझ्या एवढं मोठं कोण नाही. आणि बेंडकीस तो ड्राव 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 मै बडी मै बडी मै बनून उड्या मारतात. एका बेळातून एक साप आला. त्या सापाने तिला गटकन धरलं, हळूहळू करून गिळून टाकलं आणि इकडे तिकडे बघायला लागला, फुसकारा करून पाना वर करू लागला आणि म्हणायला लागला की मै बडा मै बडा मै बडा. आता सापाला वाटलं मी विषारी आहे, माझ्यासारखं खतरनाक कोणी नाही. अहंकारानं तो जागृत झाला, अहंकार त्याच्या अंगी येऊ लागला आणि तोही उड्या मारायला, मै बडा मै बडा मै बडा. कैलाश पर्वतावर शंभू महाराज बसतात, त्या महादेव त्याला पाहतात, सापाला धरतात, गरगर फिरवतात आणि गळ्यात टाकतात आणि म्हणतो, तू काय का पडा, तू तो मेरे गल्ले में पडा. आता अहंकार आहे, तो कीटकांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, माणसांमध्ये आहे. आणि तो अहंकार महादेवात येताना डमरू तो घेऊन तांडव नृत्य करत असतात आणि म्हणतात, आता माझ्या एवढा मोठा या भूतलावर कोणीच नाही, मै बडा मै बडा मै बडा म्हणत असतात. ते कोणी सर्व प्रकार कैलास पर्वत बघत असतो. कैलास पर्वत त्याला धरतात आणि खाली बसतात आणि म्हणतात, तू काय का बडा, तू तो मेरे गोद में पडा. तुझे हर वक्त तू मेरे पास ही पूजा अर्चा ध्यान साधना करनी है. मग आता कैलास पर्वत ऐकत नाही. कैलास पर्वताचा अहंकार जागृत होतो आणि ते म्हणत असतात, मै बडा मै बडा मै बडा. तिकून हनुमान येतात, त्याच्या खाली हात टाकतात आणि तू काय का बडा, तू तो मेरे तलवे में पडा. आता हनुमान रामाला ऐकून, लक्ष्मणाला ऐकून घेऊन उडणारे, रावणाची लंका जाळणारे, त्यांच्या एवढा अहंकार कोणाकडे असू शकतो का? आणि मग तो अहंकारात उड्या मारतात की मै बडा मै बडा मै बडा. तिकडून राम पाहतात, त्याच्या कानाला जातात, खाली बसतात, तू काय का बडा, तू तो मेरे चरणों में पडा. आता रामाला वाटलं मी देव, देवादिदेव, सर्वांचं कल्याण करणार आम्ही. पण माणूस शेवटी आईच्या उदरातून जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीत अहंकार असतोच. तसा अहंकार त्यांच्या तला तेही उड्या मारायला, मै बडा मै बडा मै बडा. तिकडून सीता माता बघते, हाताला धरते, घरात ओढते, तू म्हणती, तू काय का बडा, तू तो मेरे लफडे में बडा, इसलिए तो इतना बडा रामायण घडा. आणि म्हणून मला तुम्हाला प्रामुख्याने विनंती करून सांगायचं, बोधकथा जरी असली, या कथेतून एक अर्थ निघतो, तो म्हणजे मीपणाचा. आणि तो मीपणाचा अर्थ तुम्ही आम्ही या अनुषंगाने, बुद्धाच्या पौर्णिमेच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण स्वीकारला पाहिजे. आपल्यात अहंकार आता गाळून पाडला पाहिजे. बुद्धाने खूप सुंदर सांगितलंय की तृष्णा, अहंकार, वासना माणसाला माणसात राहू देत नाही. आणि बाबासाहेबांकडे या तिन्ही गोष्टीवर पर्याय होता आणि म्हणून बाबासाहेब होऊ शकले. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले, असं म्हणलं जातं, कुठल्या तरी एका बाईने बाबासाहेबांना आय लव्ह यू म्हणली होती म्हणा. जुली, मला सांगा, बाबासाहेबांकडे बोलून बाबासाहेबांना आय लव्ह यू म्हणायची हिंमत तर कोणी करू शकेल का? काही काही लोकांचा विचार, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्याकडे असलेली ज्ञानाची उंची पाहून कुणीही सहजी कुणालाही आय लव्ह यू म्हणू शकत नाही. पण एखाद्या व्यक्तीला बाबासाहेबांना आय लव्ह यू म्हणलं असेल असं मी समजतोय. बाबासाहेब स्मार्ट होते, आमच्यासारखे थोडीच काळी सावळे होते. बाबासाहेब गोरी चिट्टे होते, बाबासाहेब उंच होते, बाबासाहेब धार दिपाट होते. बाबासाहेबांच्या पुढे जर दोघं जण आले, बाबासाहेबांना म्हणाले तर दोघांना चितकून घडली जाईल ताकद बाबासाहेबांमध्ये. पण बाबासाहेब ते नाही करू शकले. पण बाबासाहेबांना हे माहित होतं की ईद का जवाब अगर मैं पत्थर से दूंगा तो मेरे समाज का कल कुछ रहने वाला नहीं है. आणि मग आता सर बोलता बोलले की बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म, शीख धर्मही स्वीकारला असता, मुस्लिम धर्मही स्वीकारला असता, कितीतरी धर्मांचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. अरे सर, बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारला नाही, हे बाबासाहेबांचे आमच्यावर नाही, या देशावर उपकार आहेत. जर बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारला असता, आमच्याकडे काट्या कुराडीत तलवारी असतात. हिम्मत आहे किती हिम्मत. आता आमच्याकडे कुणी बघत नाही आणि तलवार कमरा म्हणतात, अरे बाप रे बाप. पण बाबासाहेबांनी या देशावर उपकार केले. ज्या बाबासाहेबांना फायली फेकून दिल्या, पाणी पिऊ दिलं नाही, आतोळ तसा त्रास दिला, तो सर्व सण करून बघा. माणसाची बुद्धाचं बुद्धत्व जेव्हा माणसं करतात, म्हणून बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणले गेले. बोधिसत्व बाबासाहेबांनंतर कुणी होऊ शकलं. बाबासाहेबांबरोबर खूप बोधिसत्व होते, पण बाबा
बोधिसत्व होऊ शकले नाहीत. त्याचं कारण आहे बाबासाहेबांना एवढा त्रास दिल्याच्या नंतरही बाबासाहेबांनी जेव्हा भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम केलं तेव्हा ज्या तथाकथित समाजाने अगाव साहेब बाबासाहेबांना त्रास दिला, बाबासाहेबांनी एकही कलम त्यांच्या विरुद्ध लिहिली नाही. का ते त्या काळात होतं ना मनुस्मृतीमध्ये होतं, ब्राह्मणाने जर एखाद्याला मारून टाकलं तर त्याला शिक्षा होणार नाही, पण एखाद्यानं ब्राह्मणाला जर मारलं तो देव आहे, देवाला मारलं म्हणजे तुम्हाला तुमचा वधच होणार. पण बाबासाहेबांनी एवढा त्रास सहन करू नये या देशाची जेव्हा घटना 302 कलम असं सांगतं एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा खून जर केला तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्याच्यावर 302 दाखल होणार. मग तो ब्राह्मण जरी असला, ब्राह्मणाला जरी मारलं तरी तो 302 होणार आणि तो दलिताला जरी मारलं तरी 302 होणार. पण एवढंच नाही, बाबासाहेबांनी असं म्हणलं की माझ्या माता भगिनीवर खूप अन्याय झालाय आणि याच्यानंतर जर माझ्या माता भगिनीकडे बघलं तर 354 दाखल होईल आणि आमच्या माणसाने जर इतर जातीच्या महिलाकडे बघलं तर गुन्हा दाखल होणार असलेले का बाबासाहेब नाही. बाबासाहेबांनी बोधिसत्व प्राप्त केलं तर बाबासाहेबांच्या लक्षात हे आलं की या देशामध्ये माणसं मुसलमान म्हणून जगू लागले, ख्रिश्चन म्हणून जगू लागले, ब्राह्मण म्हणून जगू लागले, शीख म्हणून जगू लागले, पण माणूस माणूस म्हणून जगायला तयार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं प्रचंड बुद्धिमत्तेची मला कमाल वाटते की ज्या बापाला इतका त्रास द्यायचा. तर आज साधं उदाहरण देतो तुम्हाला माय मावल्या तुमच्यासाठी. तुमचं जर पोरग म्हणलं बाळा इकडं नको जाऊ तरी गेलं, नको जाऊ गेलं, लेकरू पडल्यावर तुम्ही उचलता काय करता माय लागलं म्हणून बघता का नाही ना, पहिले त्याला फटका पदक तुला 10 वेळेस सांगितलं तिकडे जाऊ नको पडशील, तू पडला का देते पद तुमच्या फटके काय देते माय. इतका राग तुमच्या आमच्या मनात. पण बाबासाहेबांनी तो राग आपल्या आचरणातून आपल्या विचारातून कधी व्यक्त केला नाही. 1935 ला बाबासाहेब धर्माची घोषणा करतात की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 21 वर्ष दिले, 21 वर्ष सांगितलं की बाबा आम्हाला माणसासारखे जगू द्या आणि जर तुम्हाला वाटतं की मी हिंदू धर्म सोडून जाऊ नये तर मातंगाच्या त्याचं कसं काहीतरी नाव त्यांचं काहीतरी त्याला तुम्ही शंकराचार्य करा नाही. आणि मग आज या देशाची परिस्थिती पाहता बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जे वातावरण पेटलेलं आहे अबकड या विषयाला हात घालण्याचं मला पूर्ण अधिकार आहे असं मी मानतो. कारण मी कांबळे आहे आणि कांबळे महागात आहे, कांबळे धनगरात आहे, कांबळे महारात आहे, कांबळे भूतात, कांबळे सगळीकडेच आहे. आता आहे का कांबळेला बलात्कार बी केला म्हणून पुण्याला, किती डेंजर आहे ते कांबळे. आणि म्हणून अबकडाचा विचार करत असताना प्रामुख्याने मला सांगायचंय बाबासाहेबांनी अबकड सुरू केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी जेव्हा भारतीय संविधानामध्ये तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं या इथल्या लोकांना नागावसाहेब लई मोठी म्हणजे गैरसमज आहे. आरक्षण फक्त महाराजांसाठीच आहे. अरे नाही रे बाबा, कलम 40, 41, 42 अरे 3 मध्ये एससी ओबीसी एससी एसटी एनटी अरे कितीतरी जातीला बघितलं. बरं बाबासाहेबांनी जेव्हा एससी सर्व कास्ट रिझर्वेशन लिहू लागले माझा आणि तुमचा म्हणजे इथल्या महाराजांचा 37व्या नंबरला विचार केलाय. बाबासाहेबांनी एकच नंबरला केला असता मार 1 नाही, बाबासाहेबांनी 37व्या नंबरला आमचा विचार केला. आणि म्हणून बाबासाहेबांची बुद्धी पहा, तुमच्या आणि आमच्यासाठी नाही, बाबासाहेबांचं सर्व कार्य इथल्या मानवमुक्तीसाठी आहे, इथल्या लोकांसाठी आहे. इथल्या तथाकथित ब्राह्मण असेल, इथला मराठा असेल, इथला कुणबी असेल, इथला कुठल्याही जातीच्या त्या प्रत्येक जातीच्या माणसासाठी केलाय. पण तुम्हाला आणखी गोष्ट माहित नसेल, भगवान बुद्ध हे कुणबी होते, शेतकरी पुत्र आहे. त्यांचा जे हो त्यांचे काय म्हणते ते यार होते ना कुठले कुठले त्यातले ते कृषी क्षेत्रातले आणि त्यांची आई कोलियन आहे म्हणजे कोळी समाजाची आहे. म्हणजे त्या शाक्य कुळ बाबासाहेब शाक्य कुळाचे आणि हे कोलियन कुळाचे. म्हणजे त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह होते ना, म्हणजे जात धर्म होता का नव्हता, तो नंतर आलाय. महाभारत आणि रामायणाचा विचार करत असताना मी पाहिले की बुद्धांबद्दल जवळपास 1200 वेळेस बुद्धांचा उच्चार त्याच्यामध्ये आलाय. म्हणजे महाभारत आणि रामायण बुद्धांच्या अगोदरच नाही, बुद्धांच्या नंतरच आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की कोण कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या समाजाचा आहे याच्यापेक्षा तू एक माणूस आहे, मी एक माणूस आहे. आणि माणूस म्हणून माणसाजवळ येणं, माणूस म्हणून माणसाला माणसासारखं वागवणं हाच तर बुद्धांचा धर्म आहे. बुद्धाने दुसरं धर्मात काय सांगितलंय? बुद्धाने एकच सांगितलंय. बुद्ध तर प्राण्यावर प्रेम काय सांगतात, बुद्ध किड्या उकड्यावर प्रेम काय सांगतात,
बुद्ध झाडावर प्रेम करतात. बुद्ध म्हणले तर तुम्ही झाडावर प्रेम करणार नाही, झाडं जर नष्ट झाले तर तुम्हाला जशी पाण्याची बॉटल घेऊन आता प्यायला 20 रुपयाची बॉटल घेऊन, जसं आमच्या सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं त्या काळामध्ये की तुम्ही जर पाण्याचा व्यवस्थित उपयोग नाही केला तर भविष्यात तुम्हाला पाणी विकत घेऊन प्यावं लागेल. सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं आणि मग आज पाणी आपण विकत घेऊन पितो. बुद्धांनी सांगितलं झाडावर प्रेम करा. तुम्ही आम्ही त्या झाडांच्या कत्तली करू लागलो, उद्या तर झाडच नाहीसे द्यायचे झाले तर तुम्हाला आम्हाला ऑक्सिजनची बाटली, पोरांच्या बॅग सोबत एक बॅग दुसरी द्यावं लागेल, तर नाकाला मास्क लावून त्याला शाळेमध्ये ते काय ते म्हणतात व्हेंटिलेटर लावून त्याला शाळेत पाठवावं लागेल. म्हणून बुद्ध सांगतात की माणसानं माणसासारखं वागवलं पाहिजे, जगवलं पाहिजे. यासाठी आपण बुद्ध पौर्णिमेच्या माध्यमातून आपण घेतलेला हा सर्व कार्यक्रम. माणसानं एक वेळेस माणूस म्हणून जगावं असा जरी संकल्प आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण केला तर तो सार्थक ठरेल असं मला वाटतं. मी भारतातील भिक्खू संत, बौद्धाचार्य, गणाचार्य कोण आहे ते त्रिलोक्य बौद्ध महासंघाचे इथले चळवळीतले कार्यकर्ते, नेते आणि सर्वात मोठे महत्वाचे कामगार लोक म्हणजे आपण कर्मचारी लोक यांना विनंती करतो की आता आपली कुठेतरी एकजूट झाली पाहिजे. पण भंतेजीचा रस्ता वेगळा आहे, त्रिलोक्य बौद्ध महासंघाचा रस्ता वेगळाच आहे, भारतीय बौद्ध महासभेचा रस्ता कुठं वेगळा चाललाय. सगळेजण वेगवेगळे झालेत आणि त्यामुळे आपल्या समाजाची जी प्रगती व्हायला पाहिजे. लोकांच्या नजरेमध्ये तुमच्या आमच्या पकडे सर दुसरी पिढी असेल, माझ्या वडील रेल्वेमध्ये होती ती पहिली पिढी, आम्हाला नोकरी भेटली आम्ही दुसरी पिढी, तिसऱ्या पिढीला नोकरी भेटेल की नाही याची आता गॅरंटी राहिली नाही. आणि म्हणून अबकडचं वर्गीकरण करत असताना मला असं वाटतं की या नोकरीच्या बाबतीत बाबासाहेबांनी आम्हाला शिकायला सांगितलं, आम्ही शिकलो, बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे आम्ही देवधर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा बाजूला सारल्या म्हणून आम्ही या पदावर पोहोचलेलो आहोत. मातंग समाज असेल, आमचा चर्मकार समाज असेल, आमचा भंगी समाज असेल, यांनी सुद्धा बाबासाहेबांचा, बुद्धांचा हा जर मंत्र अंगीकार तर नक्की त्यांची प्रगती होईल. आपले गाडी घोडी बंगले आज दिसतायत, हे लोकांच्या नजरेत खुपतायत. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुम्हारे दुश्मन को अगर मेरे घर का शीशा चमकने से अगर उसके आंखों को तकलीफ होती है तो मुझे उसका फक्र होता, पर मेरे घर के शीशे का चमकना अगर मेरे भाई की नजरों को खटक रहा है तो बड़ी दुःखी बात है. म्हणून महाराष्ट्रातल्या जे काय अवकडे वर्गीकरणाचं चाललंय या सर्वांना मी विनंती करतो की आपण एक आहोत, एक राहू, भाऊभावानं भावासारखं वागूया. बुद्धाच्या धम्माच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांना आपण सर्वजण जाऊया. वक्ते खूप आहेत आणि मला वाटतं ते तयार आहे ना, तेही तयार आहे. आमच्याकडे कमी, तिकडे जास्त लक्ष आहे आणि मी आता हे माणसं मोजलेत आणि 10 मिनिटं थांबणार आहे नंतर पंक्तीबद्दल. पुन्हा माणसं मोजणारे माणसं जर वाढले तर मी काही आयोजकाला सोडणार नाही. कारण राशन सबके घर में नहीं सर, आम तो सबके घर में ज्ञान की बातें होना है तो ज्ञान के लिए अगर लोग कम गिरते हैं, लोग कम आते हैं तो फिर हमारे जैसे कार्यकर्ताओं को वो जो ऊर्जा मिलना चाहिए वो नहीं मिलती है. तो मैं आप लोगों से आपको मुझे बुलाया, मला ऐकून घेतलं, बोलण्याची संधी दिली. बोलण्यासारखं खूप आहे. संयोजकाला पुन्हा एक विनंती करायची मला, यानंतर कार्यक्रमाला बोलत असताना घरी जर समजा किलोभर आणला असेल रविवार, बरोबर का सर, संडे इज मटन डे, यही तो बुद्ध फस गए, बुद्धाचे रूप इथं तर फसलेत, संडे इज मटन डे. मला विनंती करायची आहे यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही असे पाहुणे बोलतात कमी लोक बोलवा, म्हणजे जास्त आम्हाला बोलता येत. जास्त लोक बोलवले तर कमी बोलावं लागतं, खूप मर्यादा येतात आणि माझ्या पुढे खूप मोठी दिग्गज बसल्यामुळे मी माझ्या म्हणजे तास 3 तास तर सहज हात तुम्ही ठाकरे सर बरोबर आहे, पण ते काय आता इतके मोठमोठे मला बी ऐकायचंय, पण माझं सोडा मी ऐकेल भागेगा. हे लोक तर गेले तर आपल्या, मी तर म्हणतो माझं नशीब मोठं आहे, लोक नाव घेत त्यामुळे लोक. तुमचं खूप खूप धन्यवाद. जे शेवटचा वक्ता आहे त्याला मात्र 100% शिवा भेटणार ते मी इथून सांगतो. त्यामुळे प्रत्येकानं कमीत कमी वेळेत बोलावं एवढी त्या ठिकाणी विनंती करतो. आपण बोलवलं, मला ऐकून घेतला, त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय बुद्ध.